नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण हिरव्या मिरचीची भाजी बनवणार आहोत. तुम्ही म्हणाल हिरव्या मिरचीची भाजी तर आम्ही पण बनवतो, पण माझ्या पद्धतीने तुम्ही देखील ही भाजी एकदा नक्की बनवून बघा. सगळेजण आवडीने मागून खातील अशी खात्री आहे. व्हिडिओला सुरुवात करूयात. मिरचीची भाजी बनवण्यासाठी या इथं मी पोपटी रंगाच्या मिरच्या घेतलेल्या आहेत. या मिरच्या थोड्याशा कमी तिखट असतात, त्यामुळे ह्या मिरच्या मी भाजी बनवण्यासाठी वापरणार आहे. ज्या थोड्याशा डार्क रंगाच्या हिरव्या मिरच्या असतात त्या जास्त तिखट असतात, त्या मिरच्या आपण इथं भाजीसाठी वापरणार नाही. तर अशा पद्धतीने ह्या मिरच्या मी स्वच्छ पाण्याने धुवून अगदी छान अशा तुकड्यांमध्ये चिरून घेणार आहे. ही मिरची थोडीशी लांब आहे, त्यामुळे या मिरचीचे मी 3 तुकडे करून घेत आहे आणि अशा पद्धतीने या मिरचीला उभे काप मारून घेत आहे. तर मिरचीची साईज जर का कमी असेल तर तुम्ही 2 तुकड्यांमध्ये देखील ही मिरची चिरून घेऊ शकता किंवा अगदी छोट्या तुकड्यांमध्ये देखील ही मिरची चिरली तरी देखील चालू शकतं. तर ह्या भाजीमध्ये मी हिरव्या मिरचीचा थोडासा देठ देखील वापरणार आहे. हवं असेल तर तुम्ही देठ देखील काढून टाकू शकता. तर अशा पद्धतीने उरलेल्या मिरच्या आहेत त्या मी अगदी छान अशा तुकड्यांमध्ये आणि उभ्या कापांमध्ये चिरून घेतलेल्या आहेत. पुढच्या कृतीकडे वळूयात. गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये फोडणी करता साधारणपणे 1.5 पळी इतकं तेल घालत आहे. तेल अगदी थोडंसं जास्त घालायचं आहे, कारण ही भाजी बनवताना आपण पाण्याचा वापर करणार नाही. त्यानंतर यामध्ये आपल्याला चिरून घेतलेल्या मिरच्या घालायच्या आहेत आणि व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत. तर या मिरच्या आपण पाणी न घालता शिजवणार आहोत, त्यामुळे याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून ही मिरची लवकर आणि छान शिजली जाते. तर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आणि अधूनमधून 1 ते 2 वेळा हलवून आपल्याला ही मिरची अगदी छान अशी शिजवून घ्यायची आहे, पाण्याचा वापर न करता. एक वेळा ही मिरची मी मधून हलवून घेते आणि पुन्हा एकदा याच्यावरती झाकण ठेवते. असं केल्याने या मिरचीमधला तिखटपणा आहे तो थोडासा कमी होतो आणि भाजी खाण्यासाठी छान लागते. मिरची म्हटलं की कुठल्याही मिरचीमध्ये थोडासा तिखटपणा असतोच, पण ही जर का मिरची आपण अगदी छान परतून घेतली तर यामधला तिखटपणा थोडासा कमी होतो. तर या ठिकाणी मिरच्या परतून झाल्यानंतर बाजूला सारायच्या आणि अगदी थोडंसं यामध्ये तेल घालायचं आहे, जिरे फुलणे इतकंच. अर्धा चमचा जिरे घातलेला आहे. जिरे छान फुललं की चिमूटभर इतका हिंग घालायचा आहे आणि अगदी थोडीशी हळद पावडर घालायची आहे आणि ह्या मिरच्या आहेत त्या व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत. तर आपण आता थोडंसं तेल घातलं, त्यामध्ये जिरे घातलं, त्याच्यासोबत तुम्ही इथं ठेसून घेतलेला लसूण देखील वापरू शकता. सध्या श्रावण चालू आहे आणि श्रावणमध्ये काही जणांना लसूण चालत नाही, त्यामुळे इथं मी लसूण घातलेला नाही. यामध्ये तुम्ही आवर्जून ठेसून घेतलेला लसूण घालू शकता जर का खात असाल तर. चवीकरता मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालायचा आहे. तर या ठिकाणी मी अर्धा वाटी इतका भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट घातला आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. शेंगदाण्यांचा कूट घातल्यामुळे ही भाजी जास्त तिखट लागत नाही, त्यामुळे आपण यामध्ये शेंगदाणा कूट वापरलेला आहे. तर या ठिकाणी आपण ही सुक्कीच भाजी बनवलेली आहे हिरव्या मिरचीची, किंवा यालाच तुम्ही हिरवी मिरची फ्राय म्हणू शकता, चटपटीत अशी हिरवी मिरची म्हणू शकता किंवा भाजी म्हणू शकता. तर ही मिरचीची भाजी किंवा मिरचीचा फ्राय आहे तो तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता, भाकरीसोबत किंवा जेवताना तोंडीसुद्धा लावू शकता. अगदी चटपटीत अशा प्रकारचा बनवून तयार होतो. सर्वात शेवटी आपल्याला याच्यावरती लिंबू घालायचा आहे आणि ही भाजी सर्व करण्यासाठी घ्यायची आहे. अगदी कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारी ही हिरवी मिरचीची भाजी आहे. घरातील सर्व भाज्या संपलेल्या असतील तर अशा वेळेस तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करू शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.